मंत्री बसतायत। मी सर्वप्रथम या ठिकाणी लाडकी बहीण जी योजना आमच्या राज्यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना तिचा लाभ होत आहे आणि ही जी योजना त्या आदरणीय महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांचा काल वाढदिवस झाला। मी सभागृहाच्या वतीनं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। देशवाल साहेब, माननीय मंत्री महोदय, आणि या ठिकाणी अर्थसंकल्पावरती बोलत असताना खऱ्या अर्थानं की ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, मध्यमवर्गीय असेल आणि वेगवेगळ्या घटकाला यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प चा दुसरा टप्पा या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत 5,000 कोटी पेक्षा जास्त कामे मंजूर करण्याचा निर्णय घेतला। जलयुक्त शिवार अभियान तो अंतर्गत 5,818 गावामध्ये 4,227 कोटी किमतीची कामं घेण्याचा निर्णय घेतला। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना सारखी योजना राबवण्याचा निर्णय घेतला। नदी जोड प्रकल्प या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आणि सौर ऊर्जाचे प्रकल्प उपसा सिंचन योजनेसाठी विशेषतः सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेसाठी राबवण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे म्हणून सौर ऊर्जाला चालना देण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना 250 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला। बांबू आधारित उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे अशा अनेक, प्रत्येकाला घर नाही त्याला घर मिळालं पाहिजे याचा चांगला निर्णय घेतला। अन्न सुरक्षा योजनेची जी सप्लाय चेन आहे या मध्ये सुद्धा ती प्रणाली पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला। जल जीवनच्या माध्यमातून पिण्याच्या योजनेला, पिण्याच्या पाण्याच्या योजनेला खऱ्या अर्थानं चालना देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला गेला। म्हणजे अशा अनेक निर्णय खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये घेतलेले आपल्याला पाहायला मिळतील। याच्या मागचं कारण की राज्याच्या तिजोरीमध्ये जर 1 रुपया जमा झाला तर 56 पैसे त्याच्यातले हे आपले कर्जावर, व्याजावर, इतर साठी त्याचा वापर केला जातो आणि 44 पैशामध्ये या राज्याच्या विकासाला जो काही 44 पैसे राहत आहेत त्याच्यावर या राज्याच्या विकासाचा डालोरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न निश्चितपणानं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेतलेला आहे। आणि म्हणून निश्चितच हा अर्थसंकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानातून या राज्याचा विकास करण्याचा खऱ्या अर्थाने एक दृष्टिकोन या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त झालेला आहे। सभापती महोदय, AI तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे पिकाचा नाश करू शकणारे कीटक व कीटक ओळखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो। या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाला योग्य दर मिळेल अशी बाजारपेठ शोधण्याला मदत होते। संगणकीय व तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल व शाश्वत दर मिळेल। कृषी क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होतील। पीक निरीक्षण असेल, ड्रोन असेल व सेन्सर यांच्या माध्यमातून या पिकांचे आरोग्य तपासणी, हवामानाचा अचूक अंदाज, पाणी व्यवस्थापन, स्मार्ट सिंचन प्रणाली असं खऱ्या अर्थानं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी एक नवा धोरण आखण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे। सभापती महोदय, परंतु याच्या पुढे जाऊन आपल्याला कृषीमध्ये ॲग्रो टुरिझमसाठी मोठा वाव आहे आणि विशेषतः माझ्या कोकणाचा आर्थिक जर विकास व्हायचा असेल तर कोकणासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण या राज्याचा असणं अत्यंत गरजेचं आहे। कृषीवर आधारित पर्यटन धोरण जर निर्माण झालं तर निश्चितपणाने शेतकऱ्याला एक मोठी बाजारपेठ या राज्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्या दृष्टीने सुद्धा सरकारनं ॲग्रो टुरिझमसाठी सुद्धा भविष्य काळामध्ये सहभाग नोंदवणं किंवा त्या पद्धतीचं धोरण आणणं अत्यंत महत्वाचं आहे। दुसऱ्या बाजूला फणस संशोधन केंद्र हे कृषी विज्ञान केंद्र लांजा या ठिकाणी आपण करण्याचं ठरवलेलं आहे।
याचा फायदा कोकणातल्या हजारो शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून मिथिलेश देसाई सारख्या होतकरू शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं फणस किंग म्हणून या देशामध्ये मोठं नाव आणि परदेशामध्ये कमवलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण जास्तीत जास्त करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा सभापती महोदय, मी जास्त वेळ घेणार नाही, मी बरोबर 10 मिनिटाच्या पुढे 1 मिनिट जाणार नाही, परंतु सभापती महोदय आपल्याकडं मगाशी पर्यावरणावरती मोठी चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं पर्यावरणावरती आता जगभर चर्चा होत आहेत आणि पर्यावरण संतुलित राखण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत आहे तर तो शेतकरी करत आहे. आम्ही म्हणत आहे झाडं लावा, झाडं जगवा, म्हणजे झाडं लावण्याचं काम शेतकरी करत आहे. त्याच्या शेतामध्ये ऊस असेल, ज्वारी असेल, कपास असेल, सोयाबीन असेल, हे खऱ्या अर्थानं ऑक्सिजन देणारी सगळी झाडं आम्ही आमच्या शेतामध्ये पेरणी करत असतो आणि म्हणून जे पर्यावरण बिघडवत आहेत ते सही सलामत आहेत आणि जो पर्यावरणाचं रक्षण करत आहे तो शेतकरी मात्र त्याला कोणत्याही पद्धतीचा बेनिफिट की पर्यावरणाचं रक्षण करतोय म्हणून त्याला काही आपण देत नाही किंवा त्याला काही मिळत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं पर्यावरणाकडे भविष्य काळामध्ये दूरदृष्टी ठेवून आपल्याला चांगलं प्लॅनिंग करून काम करावं लागेल. नाहीतर अवेळी येणारा पाऊस, गारपीट, वादळ याचा पहिला बळी गावगाड्यातला शेताभातामध्ये राबणारा माझा शेतकरी ठरत आहे आणि म्हणून एका बाजूला पर्यावरणाचं संरक्षण करत असताना शेतकऱ्याला सुद्धा बाजारपेठ आपल्याला भविष्य काळामध्ये उपलब्ध करून द्यावी लागेल. जर आपण शेतकऱ्याला बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या नाही, आयात निर्यातीच्या धोरणाच्या मध्ये जर त्याला आपण त्या चरखामध्ये जर पिळायला लागलो तर निश्चित काळानं 10-20 वर्षांना म्हणावं लागेल की या देशामध्ये शेतकरी नावाची एक जमात होती असं आपल्याला पुस्तकातनं शिकवावं लागेल. अशी वाईट परिस्थिती आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेली आहे आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये काम करावं लागेल. सांडपाण्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं की इस्रायल असेल, जर्मनी असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा सांडपाण्याचा उपयोग त्याच्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी आपण त्या देशांच्या मध्ये शेतीला दिलेलं आहे. त्याच पद्धतीचं शहरातल्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देता येईल का, अशा पद्धतीचं एक व्यापक धोरण खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये आपल्याला तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला की बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळा येथील कैलास नांगरे नावाच्या अगदी प्रयोगशील शेतकऱ्यानं, ज्याला आपण पुरस्कार दिला, अशा शेतकऱ्यानं, उमद्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी आत्महत्या केली. आणि ती आत्महत्या त्यानं का करावी तर बाबा धरणामध्ये जी धरणं झालेली आहेत त्या धरणाचं कालव्यानं पाणी इथल्या भागातल्या शेतकऱ्याला द्या, माझ्या शेतीला द्या, तरच आम्ही खऱ्या अर्थानं तग धरू शकतो. अशा पद्धतीची मानसिकता बाळगून अनेक दिवस तो उपोषण करत होता, आंदोलन करत होता, परंतु आम्ही त्याला तेवढ्या ताकदीनं न्याय द्यायला पाहिजे होता, तो न्याय त्याला मिळाला नाही अशी त्या शेतकऱ्याची भावना झाली आणि त्यानं त्या ठिकाणी आत्महत्या केली. आणि म्हणून मला वाटतं की शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे आणि देश वाचवायचा असेल तर शेतकऱ्याला आपल्याला वाचवावं लागेल आणि शेतीला दीर्घमुदतीचं कर्ज असेल, सुलभरित्या त्याला कर्ज उपलब्ध झालं पाहिजे, पायाभूत सुविधा शेतीमध्ये आल्या पाहिजे, त्या कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस, बाजारपेठा याची साखळी आपल्याला तयार करावी लागेल. शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आपल्याला चालना द्यावी लागेल. शेतकऱ्याच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करावे लागतील. आज जे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत ते ठराविक लोकांच्या हातामध्ये आहेत. एका बाजूला सूत गिरण्या कितीही काढा, दूध संघ कितीही काढा, पण साखर कारखाना काढायचं म्हणलं की 25 किलोमीटरच्या आत कुणीही कारखाना काढायचा नाही. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सभापती महोदय तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळात जसे जहागीरदार वतनदार होते तसे आता सहकारमध्ये सुद्धा नवे जहागीरदार वतनदार निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून माझ्या बापाचा ऊस त्याचं गुऱ्हाळ करायचं का, गुळ करायचा का, दारू काढायची का, इथेनॉल करायचं का, त्याचं साखर करायची, याचा अधिकार शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि या शेतकऱ्याच्या पायातली जी बंधनं आहेत ती बंधनं भविष्य काळामध्ये आपल्याला तोडावी लागतील तरच शेतकरी जगू शकतो, अन्यथा शेतकरी जगू शकत नाही. आणि सभापती महोदय जाता जाता मी सांगतो की आज शिकलेली शेतकऱ्याची पोरं सुद्धा शेतीमध्ये याला तयार नाही आहेत.
आज बेशागरी झालेला पोरगा काय अपेक्षा आहे? त्यानं बापाच्या धुऱ्यावर यावं ही अपेक्षा आहे. पण एमएशी झालेला बेशागरी झालेला शेतकऱ्याचा पोरगा बापाच्या धुऱ्यावर येत नाही तर तो ग्रामसेवक जरी झालो मी तरी चालल ही भावना मनामध्ये ठेवून एका बाजूला नोकरीच्या मागे लागला. याचं कारण काय? पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणायचे उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ चाकरी. पण आज काय परिस्थिती आहे? कनिष्ठ चाकरी ती उत्तम चाकरी झाली आणि शेती कनिष्ठ झाली आणि व्यापार मध्यम राहिला. आणि याचा परिणाम सभापती महोदय तुम्ही तुमच्या आसपास गावात बघत असाल की शेतकऱ्याच्या पोराला मुलगी सुद्धा कोण देत नाही ही अवस्था आज गावगाड्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ही भयान अवस्था जर संपवायची असेल तर आपल्याला शेतीला शेतमालाला भाव देण्याची धोरणं आयात निर्यातीची धोरणं सुद्धा पारदर्शक ठेवावी लागतील. तरच खऱ्या अर्थानं शहरावरचा भार शहरातल्या झोपड्या ह्या नष्ट अनाधिकृत झोपड्या ह्या थांबवायच्या असतील तर गावाकडची माणसं त्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे अशी व्यवस्था आखायला लागेल आणि तसं धोरण आखावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. वा, खूप छान. सन्माननीय सदस्य हे बघा, एक काँग्रेसचे सदस्य एक शिवसेनेचे सदस्य असं चालू आहे. आता राष्ट्रवादीचं कोणी नव्हतंच ना बोललेलं, मीच होतो एक मी इथे. विक्रम काळे साहेब बोल. घाई कशाला कर? तुम्ही तुमचं नाव घेतलं का तुम्ही भाषण देऊन निघून जाणार मला माहित आहे. थांबणार सदाभाऊ थांबा. तुम्ही भाजपकडून कोणीच नाही या सभागृहात. सभापती महोदय, नाही तुम्ही म्हणजे तुम्ही थांबले पाहिजे म्हणून तुम्हाला हे दिलंय. बोला. आमचे नेते काळे साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार